सत्साहेब नमस्ते. तर सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर पहा मी अर्चना अलवर. तर पहा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 15 ऑगस्ट आणि मुलं शाळेत जाऊन आल्या. तर पहा आणि तिथून आल्याच्या नंतर मी वालाची भाजी आणि कढईत नाही खात बरं का, ताटलीत घेतलं तर माझं जेवण झाले आणि ती जेवण करते आणि याचं पण जेवण झालं. याचं लई नखरं, त्याला वालाच्या शेंगा, गवारी शेंगा, शापू भाजी म्हणजे कोणतंही आवडत नाही. त्याला नुसतं दूध काला, बटाटा, पनीर असं लागतं, मशरूम असं याला लागतं, तेव्हा तो खाता असतो. तर चला ही काही पण खातीचं अडचण नाही, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. आणि आता याने दूध काला खाल्ला, हिने पण दूध काला घेतलाय, तिने शेंगा खाल्ल्या आणि मी पण शेंगा खाल्ल्या. आता जायचे आपल्याला शेतात आणि यांना म्हणते शेतात येऊ नका, पण ते म्हणतात चला मला मका पाहायची आणि मकाला कंस आले का ते पण पाहायच्यात. त्याच्यामुळे पहा त्याला म्हणलं आपल्याला सेफ्टीसाठी पहा काय घेतलंय, आम्ही काय घेतलंय आपण तर पहा आपल्या सेफ्टीसाठी चाकू घेतलाय आणि बाहेर कोयता आहे, ते कोयता पण घे सोबत. आता मुलं घ्यायची म्हणजे आपल्याला काहीतरी सेफ्टी घेऊन जावंच लागेल, संघ काहीतरी वस्तू आश्रय आपल्याला सोबत तर पाहिजेलच. बिबट्याचं भीती, कधी उसातून बिबट्या बाहेर येण्याची काही गॅरंटी नाही. काल परवा मी बिबट्याचे मोठाले पावल बघितले होते, तुम्हाला मी दाखवलेच होते मागच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामुळे आपण काही रिक्स हे घेऊ शकत नाही, कारण मुलं आहे दोन छोटाली, त्याला येऊ नका म्हणताय तरी पण ते म्हणतात आम्हाला यायची तर चला मग म्हणलं. आणि काय 3 तासाचंच काम आहे आणि लाईट आलेले आहे आणि मी बाऱ्यावरती म्हणजे कॉक चालू करून देऊन आलेले आहे. 1 तास ते चालतात आणि तिथून गेल्याच्या नंतर आपल्याला कॉक चेंज करायचे आहे, दुसऱ्या साईडला लावायचे आहे. तर चला आता आम्ही निघतोय. आता वाजल्यात 11 वाजल्यात आणि आता खात्यात ती खाऊन पिऊन झाल्यावर जायचं शेतात. आणि मला हे म्हणायचं होतं, म्हणजे मुलं म्हणतात की आम्हाला शेतात यायची, मकाची कणस किती मोठाले झालेत काय. आता बरेच दिवस झाले मुलं सकाळी जातात तर संध्याकाळीच येतात, त्यांना शेतात जायला टाईमच नसतो. रविवारी पण टाईम नसतो, रविवारी पण क्लास राहतात. त्याच्यामुळे आज आहे 15 ऑगस्ट आणि आल्यात लवकर. मला त्यांच्या अगोदरच शेतात जायचं होतं, पण तोपर्यंत काही लाईट आली नव्हती आणि ते पण लवकर आल्यात, म्हणून आता आम्ही तिघं पण चालू आहे शेतात. टप्पा चला आम्ही बस घेतली, पण आम्ही बसलो लगेच बस आली. हा चांगलं नशीब होतं, तर बसनी जाते. गर्दी कमी होती, दररोज बेसिक तीच असते, सकाळी ती असते तीच असते. चला उचला मांडीत चला. दररोज तीच भेटते. तिथून आल्यावरती आपल्याला करायची आज काय करायची, याची आवडीचं खीर, कद्दूची खीर म्हणजे काशीफळ भोपळा असतो ना, आपल्याला त्याची खीर बनवायची. तर चला माझ्या व्हिडिओमध्ये असंच राहा. चला चला निघायचं, झालं जेवण. हा चला. तर बा भांडे घासून घेतल्यात, फक्त किचन पुसायचं राहिले. आणि आता खाल्लेली 2-3 भांडे तर काय घासूच वाटत नाही. भांडे घासायला असं वाटतं एक बाई लावून द्यावा, पण आपण एवढं श्रीमंत नाही की बाई लावून द्यायचं. तर पहा दररोज ही भांडी भरपूर पडतात आणि भांडे घासायचे लय जीवाव येतं, एकटीनंच घासायचे, एकटीनंच सगळं करायचं. त्याच्यावरून भांडे घासायचं भरपूर जीवाव येतं. कोणाकोणाला येतं ताईंना मला जरूर कमेंट करून सांगा की खरं मला पण भांडे घासायला कंटाळा येतोय. तर चला, आणि ही काय भांड्याला हात लावित नाही की तिला भरपूर अभ्यास असतोय आणि अभ्यासामध्ये भरपूर हुशार आहे. त्याच्यावर मी पण तिला काही म्हणत नाही, ज्या टायमाला काम करायची त्या टायमाला तिला काम करायला वेळच पडत. त्याच्यावर आताच आपण काय काम तिला सांगत नाही. तर चला आता पाणी पेते, जेवण झाले ना, आता निघतो आम्ही शेतात. नको घेऊ, नाही लागत, गारवा चाललेला आहे. पाणी भरून घेते का? लई टाइम नाही थांबायचं आपल्याला, 2 तास थांबायचे, 2 तासात घरी यायचं आपल्याला. घ्या मग तुला घ्यायचं. आपण आता शेतात निघलो होतो, पण शेतात जायला विचारलं लाईटच नाहीये, त्याच्यामुळे थांबले. आपल्या इथं ड्रॅगन फ्रूट आले होते आणि काल परवा आणि तिघीने सगळे खतम करून टाकले बरं का. आणि काल एक लय मोठं आलं तर तेवढं ते पण काढलं. आलंय पण एक आलंय चांगलं आले, मला लय वेळा आले. सावली भेटत झाड आहे, ती काय माहिती गायचं झालं. आगाव तर पायी तर बसले आणि बसल्याच्या नंतर मी फोनमध्ये लक्ष दिलं तर फौजी साहेबांना काही पैसे सोडवायचे होते, बसले होते फोनमध्ये. आणि इथून हळूहळू हिने अशी काठी लाईट आली
अचानक लय वाढू झाले. आम्ही इथं बसलोय 1 तास झाले वरती तळ्यावर बसलोय. हा दम. आणि ही अशी झाली इकडं बघ. आणि अचानक घाबरावलं मला. आपलं मोटर चालू झाले वाटते. पडलाय ना असं झालं ना. तू काय करतो तर पा अशी साप शिरल्यावानी अशी काडकीट वाचवली. मी इतकी घाबरले भरपूर प्रमाणात. केक खा केक. तूच खा, तुला लय आवडतो. लय आवडत का. जाऊ का तू ना. जाऊ नको दे, पाणी लय आलंय वरती. येडाय कर. चल चल आपलं मोटर चालू झालं. चल आपलंच झाले. हातला घसरून पडशील. चला जा ना, ये ना चावी घेऊन पळ ना. पळू पळू जा. पळत पळत जा, पळत पळत नाही ती कळणार नाही तसं. तर चला आली लाईट. आता जायचंय तिकडं बाऱ्यावरती. झाले का. चाल मग. गुलमोहर ना माहिती का ती पिवळी पिवळी त्याचा. JCB. कोणतं गुलमोहर. फुलाचं झाड का. चला पप्पा म्हणले ना तुम्ही काला आले वावरात. हा बिबट्याच भ्या वाटा तिकडं. भ्या वाटलं येऊ वाटलं म्हणून येऊ वाटलं. ऊन पडले आज, कडक ऊन पडले. छत्री कुठे पर्या लटकवली तिकडं. तर आज फायनली भरणं झालेलं आहे आणि आपण झाडांना पाणी घातलं. खालच्या तिकडं तालीला सीताफळ आणि 6 माही एक आंबा होता, त्याला एक पाणी घातलं आणि इथं एक राहिलं होतं. तर खालून कॉक बंद करून आली आणि इथं कॉक चालू केलाय. मुलं इकडं पाणी घालतात आपल्या सीताफळाला. तर इथं आहे आपलं पुरंदर नावाचं सीताफळ आहे. तर इथं ह्या सीताफळाला पाणी घालतात. इकडं पण पुरंदर नावाची सीताफळं आहे. तर त्या दिवशी मी तणनाशक मारलं होतं आणि सीताफळं वाचवली होती. तर आता इथं मुलं रेन पाईप मी इथं सोडून घेतात गाठणे आणि मुलं घालतात पाणी. तिकडं दादाचं पण पाणी घालायचं चाललंय आणि इथचं पण पाणी घालायचं चाललंय. दे सोडून पाईप, याचे ते ना सोडून. हळूहळू पाणी घाल, हळूहळू. किती घातली याला हा भिजला ना. जोरात दाब ना, जोरात दाब. सगळ्यांना घातलं का पाणी. ते पाणी बंद कर ना, मागचं पाणी बंद कर. जा तो ते बंद कर, त्याला गाठण मार ना. ते कोपऱ्यातल्याला पाणी घातलं का. कोपऱ्यात ते पाणी बघ, कोपऱ्यात एक झाड आहे तिथंच. हा त्या लिंबा खाली बघ झाड आहे. पली काढलं. हा हाय बघ. अनुष्का याला पाणी घाल इथं. चल हा दम मी घालते. तर दादाला म्हणलं आळं करा. दादा आळं करतोय. तर आळं केल्याच्या नंतर चांगलं पाणी साठून राहते. तसं काय पाणी साठून राहत नाही. अनुष्का वळलं नको करू. हा त्याला करू दे आळं चांगलं व्यवस्थित. चांगलं आळं कर, सगळ्या झाडांना आळं कर. नाही सोडित. अनुष्का ते खाली पडन बर का. अनुष्का हसू नको येड्याहून. हा वड काळं कर चांगलं. हळूच खड्डा पाणी माती काय तू साईड खड्डा आज अशी. तर आता आलोय आम्ही रानातून. झाडांना पाणी घातलं, भरणं केलं, जेवढं भरणं करायचं तेवढं भरणं केलं ना. आता आलोय घरी आल्याच्या नंतर त्याला करायचंय आपलं ते काशीफळ भोपळा असतो ना, त्याची खीर बनवायची. आणि एकदम भारी बनवती खीर आहे ना, लई भारी बनवते. आम्ही 2दा बनवली होती आणि मला शिकवली फौजी साहेबांनी. आणि आता हिला आप्पे खायच्यात म्हणून चला म्हणलं तिकडे आंघोळीला पण पाणी टाकायला ठेवले. म्हणलं तर आप्प्याचं पीठ भिजल म्हणून आप्प्याचं पीठ मी अगोदर भिजायला घालते. 10-15 मिनिटं ते भिजत. काही लाईट गेली. हायलाइट गेली. बंद झालंय. तर दही आणि रवा आणि पाणी हेच मिक्स करून तर 20 मिनिटं चांगलं ठेवायचं.
फुगल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रवा सॉरी मीठ टाकायचा आणि आपला बेकिंग पावडर असं बेकिंग पावडर आणि थोडा सोडा टाकायचा आणि आप्याच्या पात्रात त्याच्यात जे तुम्हाला टाकायचं असेल टमाटर कांदा कोथिंबीर मिरची असं काय तुम्हाला भाजीपाला डोबळी मिरची असली तर डोबळी मिरची टाकायची आणि मस्त बनवायचं. तर पहा आता ही घेती कालून भोपळा. मी एकटा खाणार आहे. मला आप्पे का जास्त मला अजून टाक थोडी. पाहिलं का एकाची फरमाईश आप्याची आणि एकाची फरमाईश आहे खिरीची. मला आवडते आणि पहिल्यांदाच खाल्लं टमाटर पण दोनदा खाली आपण दोनदा केली. मी सगळी टाकत आहो. तर पाहते आता काशी फळ भोपळा किती नाही तर पहा दोघांच्या आंघोळ्या झाल्यात आणि मीच राहिली आंघोळ करायची आणि सगळे चिखलाने हातपाय भरून आल्यात पहा. आणि हिचा चाललाय कांदा कापायचा तिला आप्पे खायच्यात आप्याचं बेटर बी जायगा ते दोन बाई तर पहा आता आणि तिचा चाललाय कांदा कापायचा. तर पहा कांदा किती बारीक बारीक कापलाय माझ्या मुलीनं आणि तिला म्हणत होते आहे ना चॉपर त्याच्यामध्ये चॉपर कर पण तिने काय केला नाही तिने हातानेच बसली कांदे कापीत. तर पहा काय अनुष्का याचं चाललंय डाळिंब खायचं काम. तर पहा किती दिवस झाले ना का दोन आले किती दिवस झाले 8 दिवस झाले. तर पहा माझी त्यानंतर आंघोळ झाली आंघोळ केल्याच्या नंतर आप्पे बनवायला आले आणि आप्पे बनवायच्या टायमाला घरात टोमॅटोच नाही लक्षात आलं घरात टोमॅटोच नाही. मग परत मी फाट्यावरती गेले फाट्यावरती जाऊन टोमॅटो घेऊन आले आणि त्यानंतर मग आप्याच्या बेटरमध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर होती तेवढी थोडी कोथिंबीर टाकली आणि मग आप्पे बनवायला मी चालू केले. तर पहा मस्त आता हे आप्पे पॅन पण आत्ताच घेतलेला होता आणि आम्ही 2 ऑर्डर केले ते आणि एक फुटकाच आला त्याच्यामुळे आम्ही एक पाठीमाग केला आणि हा दुसरा आप्पे पॅन मस्त आहे. तर चला कसा वाटला व्हिडिओ तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि खिरीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये मला म्हणजे हे खिरीची रेसिपी खीर बनवून दाखवा म्हणून मला असं जरूर कमेंट करून सांगा. तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा. तर चला असंच आहे बाय बाय.